आजपर्यंत तुम्ही असे अनेक व्हिडिओ बघितले असतील, ज्यामध्ये ते सांगतात की 2000ची एस-आय-पी करा आणि 30 वर्षात 40 लाख रुपये कमवा किंवा एक चहा सोडा आणि 40 वर्षात करोडपती व्हा. किंवा असेही काही व्हिडिओ असतात की ज्यात तुम्हाला आमिष दाखवलं जातं की तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करा 30-40 वर्षासाठी आणि तुम्हाला एक फॅन्सी अमाउंट तुम्हाला मिळेल. हे व्हिडिओ पूर्णपणे चुकीचे आहे असं मी म्हणत नाही, पण ते पूर्णपणे बरोबर आहे असंही नाही. हे जे लोक बोलतात ना, ते ऐकायला खूप भारी वाटतं, एक्साइटिंग वाटतं, इन्स्पायरिंग वाटतं. असं वाटतं की आपण चालती गाडी मिस करतोय आणि आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. एम्फी म्हणजे जी पूर्ण भारतामध्ये म्युच्युअल फंड रेग्युलेट करते, त्या संस्थेचा असा अहवाल आहे की भारतामध्ये 9.67 कोटी ॲक्टिव्ह अकाउंट्स आहेत. त्याचा AUM जवळपास 81 कोटी 51 लाख करोड रुपये आहे. यामध्ये अराउंड 17 करोड रुपये हे एस-आय-पी थ्रू गुंतवले जातात. म्हणजे टोटल इंडस्ट्रीच्या AUMच्या फक्त 21% एस-आय-पी थ्रू गुंतवले जातात. आणि याची मोठी गोष्ट म्हणजे याचा स्टॉपेज रेशो हा जवळजवळ 76% आहे. म्हणजेच काय की 100 चालू झालेल्या एस-आय-पी पैकी 76 एस-आय-पी हे 5 वर्षही न बघता बंद होतात. मग मला सांगा 30 वर्ष कोण थांबेल? म्हणजे काय, या इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ आहे, आनंद आहे, पण शिस्तबद्ध गुंतवणूक होत नाहीये. ज्यांच्याकडे ऑलरेडी पैसा आहे ते तर गुंतवतायत, पण ज्यांच्याकडे फिक्स्ड इन्कम आहे जसे सॅलरीड लोक, ते पुरेसा पैसा नसल्याकारणाने गुंतवू शकत नाही. यामागचे कारण काय असतील? पहिलं आणि सर्वात मोठं कारण जे माझ्या मते मला वाटतं ते म्हणजे यामध्ये अचानक येणारा मेडिकल खर्च, मुलांची फीज आणि जॉब लॉस हे मेन रिझन आहेत की तुम्ही एस-आय-पी म्हणजे ओव्हरऑल इंडियामध्ये एस-आय-पीज ह्या 5 वर्षापेक्षा जास्त कंटिन्यू होत नाहीयेत. आता IRDAIचा डेटा बघू. IRDAI ही भारतातली इन्शुरन्स रेग्युलेटरी बॉडी आहे जी इन्शुरन्स रेग्युलेट करते. त्यांच्या डेटानुसार फक्त 23 ते 24% लोकच आज मेडिकल इन्शुरन्स त्यांनी घेतलेला आहे आणि बाकी सगळे कॅशमध्येच खर्च करतायत. एक मोठा मेडिकल खर्च आणि तुमची पूर्ण इन्व्हेस्टमेंट वाईप आउट. आणि ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांना कर्ज घ्यायला लागतंय. त्या कर्जाची EMI चालू झाल्यानंतर त्यांना एस-आय-पी करणं शक्यच होणार नाही. यासाठी तुम्ही एक करू शकता, छोट्या अमाऊंटची का होईना तुम्ही एक इन्शुरन्स पॉलिसी घ्या, जेणेकरून तुमच्या पुढच्या भविष्यातल्या मेडिकल खर्चाला तुम्हाला कव्हर करता येईल. त्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च, मुलांची कॉलेजची फी, हॉस्टेलची फी आणि आता तर शिक्षण इतकं महाग झालं आहे की मग आपल्याकडे एस-आय-पी बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याला सुचत नाही आणि आपण एस-आय-पी बंद करतो. पण प्रत्येक एस-आय-पीसाठी एस-आय-पी पॉजचा एक ऑप्शन दिलेला असतो. तुम्ही काही महिन्यांसाठी एस-आय-पी ही पॉज करू शकतात आणि तुम्हाला जेव्हा तुमची परिस्थिती चांगली होईल तेव्हा ती एस-आय-पी परत तुम्ही रिझ्यूम करू शकतात. हा एक ऑप्शन तुम्ही नक्कीच निवडू शकतात. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो जी बहुतेक लोक लक्षात घेत नाही, ती म्हणजे महागाईचा दर. महागाईचा दर हा 7 ते 8% असतो आणि तुमची सॅलरी सुद्धा 7 ते 8% वाढते. म्हणजे जर तुम्ही तुमची सॅलरी आज 1 लाख रुपये वाचवली तर पुढच्या वर्षी काहीही न करता ती सॅलरी तुमची 93,000 रुपये होणार आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर तुमची एस-आय-पी करताय तर तुम्हाला स्टेपअप एस-आय-पी हा एक ऑप्शन नक्की निवडता येऊ शकतो. आणि ह्या स्टेपअप एस-आय-पी मध्ये तुमचा फायदा हा होईल की तुम्हाला दरवर्षी काही ना काही तुमच्या महागाईच्या दरापेक्षा एक्स्ट्रा मिळत राहील. तर स्टेपअप एस-आय-पी हा एक चांगला ऑप्शन असू शकतो. आता तुम्ही यूट्यूबवर बाकीचे व्हिडिओज बघून 10 वर्षात करोडपती होण्यासाठी तयार आहात. तुम्हाला इन्व्हेस्टमेंटही करायची आहे आणि ते चुकीचं आहे असंही मी म्हणत नाही, पण त्यासाठी हे सर्व फॅक्टर्स कन्सिडर करणं फार गरजेचं आहे. या सर्वांमध्ये तुम्हाला आधी इमर्जन्सी फंड क्रिएट करायचं आहे. एस-आय-पी स्टॉप करण्याऐवजी एस-आय-पी पॉज करायची सवय लावा आणि इन्व्हेस्टमेंट करण्याआधी पूर्ण फॅमिलीचा आधी इन्शुरन्स घेऊन टाका. स्टेपअप एस-आय-पीचा पर्याय हा नक्की निवडा आणि हो, 30 वर्षाचं गोल ठेवण्यापेक्षा पुढच्या 5 ते 6 वर्षाचं गोल ठेवा. ते अचीव करा आणि मग तुम्ही जर सक्सेसफुली 5 ते 6 वर्ष तुमची इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवली तर पुढे परत 5 वर्ष वाढवा. असं करत करत तुम्ही 30 वर्षाचं गोल साधू शकतात. अदरवाईज तुम्ही 30 वर्षाचं गोल साधू शकत नाहीत. एस-आय-पी सुरू करण्याआधी 5 ते 6 महिन्यांचा लिक्विड फंड तुमच्या अकाउंटमध्ये ठेवा. हाच फंड तुमची एस-आय-पी तुटण्यापासून तुमचं संरक्षण करेल. आणि हो, 30 वर्षाचं स्वप्न बघणं हे खूप चांगलं आहे, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे हे स्वप्न किती रिअलिस्टिक आहे हे बघणं.
तुमची SIP किती वर्षापासून सुरू आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मी सागर पाटील, AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे आणि म्हणून मी तुम्हाला हक्काने ह्या सर्व गोष्टी सांगू शकलो. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि असेच डेटा बॅक्ड व्हिडिओ बघण्यासाठी माझ्याशी जोडलेले राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग.